रामकृष्ण हरी. तर आपल्या पंढरपुरात आपले लाडके विठुराया आणि रुखमाई यांची मूर्ती एकत्रित का नाही, यामागची एक सुंदर अशी पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. राधेला केले जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधाच पाहिली. डोळे तिचे झाले लाल लाल, म्हणेन कृष्णास सोडून चालली. कुठे गेली ग बाई रुक्मिणी, कोणास ठाऊक. कृष्ण भटकतोय शोधतोय, होनी व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई शोधत तिरी चंद्रभागेच्या, दिसली त्याला रुक्मिणी दिंडी वर्णात पंढरीच्या. कृष्ण म्हणतोय रुक्मिणीला, पण ती रुसलेली फार. म्हणतोय कसा, अगो रुक्मिणी कसा करू तुझ्या विना मी वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज, त्यात कृष्णाला आठवी भक्त एक थोर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाच ते पोर. पुंडलिकाच्या घरी बाई आली ग कृष्णाची स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवून विठेवरी उभा कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती झाली, आणि विठेवरी विठ्ठलाची प्रचिती झाली. 28 युगे झाली लांब उभा राहुनी, रुक्मिणी विसावा तो धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार विठ्ठल उभा विठेवरी. अवघ्या भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप, आणि रुक्मिणीस आई. बोला जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई.